मावळ तालुक्यात मंगरुळ येथे झालेल्या अवैध उत्खनन प्रकरणात महसूल विभागाने आता मोठी कारवाई केली। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार तब्बल 90,000 ब्रास अवैध उत्खननाच्या प्रकरणी 3 तहसीलदार, 4 मंडल अधिकारी आणि 2 तलाठींना निलंबित करण्यात आले। या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडालेली आहे। संबंधित प्रकरणाची आता चौकशी मोठ्या गतीने सुरू आहे। आपण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आपल्या सोबत आहेत। गणेश, ही मोठी कारवाई म्हणता येईल कारण एकाच वेळी 3 तहसीलदार, 2 तलाठी निलंबित झालेत, 4 मंडल अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे। गिरीश, नक्कीच ज्या पद्धतीने खरं तर अवैध उल्लंघन करण्यात येतं आणि त्या संदर्भामध्ये वारंवार आहेत ते आदेश देण्यात आलं होतं की कोणी अवैधरित्या अशा करू नये, ब्रास आणि गोळा केला होतं आणि त्यानंतरून ही खरं तर ही मोठी कारवाईच म्हणावी लागणार आहे। प्रामुख्याने ही सगळी जबाबदारी असते त्या म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या तहसीलदारांची। त्यासाठीच कुठेतरी 3 तहसीलदार असतील, 4 मंडळ अधिकारी असतील, या 2 तलाठी या सगळ्यांना आहे ते निलंबित केलेलं पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी या कारवाईनंतरून निश्चितच गणेश, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। आपण बघतोय मावळमधील हे सगळं प्रकरण होतं आणि महसूल मंत्री बावनकुळे यांनी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन सुरू असतानाच हे निलंबनाचे आदेश दिले।